हेलो डियर स्टूडेंट्स, हमारा नेक्स्ट टॉपिक है कंपाउंड पेंडुलम. आता कंपाउंड पेंडुलम काय असतं? द कंपाउंड पेंडुलम इज अ रिजिड बॉडी ऑफ एनी शेप ऑसिलेटिंग फ्रीली अंडर द ग्रॅव्हिटी. अशी कुठलीही बॉडी जी ग्रॅव्हिटेशनल फील्डमध्ये ऑसिलेट करून राहिली आहे, ज्याच्या शेपवर काहीच डिपेंड नसतं, त्याला म्हणू शकतो आपण कंपाउंड पेंडुलम. इफ वी डिस्प्लेस द बॉडी थ्रू द स्मॉल अँगल थीटा अँड रिलीज देन इट परफॉर्म द ऑसिलेशन्स ॲज शोन बिलो. त्या बॉडीला जर आपण थोडासा धक्का दिला किंवा त्या बॉडीला थोडंसं डिस्प्लेस केलं थ्रू द अँगल थीटा, देन इट परफॉर्म द ऑसिलेशन्स ॲज शोन बिलो. काय होतं? ती बॉडी ऑसिलेशन्स परफॉर्म करते. दिस इज द डायग्राम फॉर कंपाउंड पेंडुलम. ओके, या बॉडीला काही शेप आहे का? नाही आहे. कुठली इरेग्युलर बॉडी आपण घेतोय, त्याच्यामध्ये काय काय घेतलेलं आहे बघा. mg मास खाली दाखवलं आहे. ओके, त्यानंतर या बॉडीची डिस्प्लेसमेंट दाखवली आहे. रिस्टोरिंग कपल आहे विच इज अपोजिट टू द डिरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. आता डायग्राममध्ये बघू, वरती कॅपिटल आर दाखवलं आहे, आरच्या खाली एस पॉईंट दाखवला आहे. एस पासनं जी सॉलिड लाईन निघते आहे ती खाली ओवर मिळते. त्या दोघांमधला अँगल थीटा आहे. जी पासून या लाईनपर्यंतचं जे अंतर आहे दॅट इज एल साइन थीटा. ओके, आणि एम जी इज द मास इंटू ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किंवा कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटी इज वेट. ओके, आणि एस पासूनचं जी पर्यंतचं जे अंतर आहे दॅट इज स्मॉल एल, आणि जी डॅशपर्यंतचं आणि जी डॅशपासून 0पर्यंतचं जे अंतर आहे दॅट इज के स्क्वेअर अपॉन एल. ओके, सो दिस इज द डायग्राम फॉर कंपाउंड पेंडुलम. आता याच्यामध्ये सगळ्या ज्या व्हॅल्यूज आपण घेतलेल्या आहेत त्याचं मिनिंग काय आहे? एस इज द पॉईंट ऑफ सस्पेन्शन, जी इज द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, जी डॅश इज द डिस्प्लेस पोझिशन ऑफ सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, ओ पॉईंट ऑफ ऑसिलेशन और सेंटर ऑफ ऑसिलेशन, एल distance between the point G and O. ओके, सो डायग्राममध्ये काय काय दाखवलं आहे आपण हे खाली लिहून घेतलं. इफ वी कन्सिडर, याचं जरा डेरिवेशन मोठं आहे बघा, लक्ष द्या व्यवस्थित. इफ वी कन्सिडर द डिस्प्लेस पोझिशन ऑफ द बॉडी इन विच द वेट mg ॲक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड डिरेक्शन फ्रॉम द पॉईंट G. काय केलं आपण? बॉडी जी आहे ती टाय केलेली आहे आणि त्याचं वेट mg जे आहे ते ॲक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड, व्हर्टिकली खालच्या दिशेने ॲक्ट होऊन राहिला आहे दॅट इज mg डाऊनवर्ड डिरेक्शन फ्रॉम द पॉईंट G वरून. इट विल प्रोड्युसेस इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन आर इन अपवर्ड डिरेक्शन. ओके, आता ही बॉडी जी आहे ती आपली ती इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन तयार करेल वरच्या बाजूला. ओके, so in upward direction from the point S, then two forces from the restoring torque which brings back to its equilibrium position. The restoring torque is given by, ओके, आता त्याला त्याच्या जागेवर वापस आणण्यासाठी एक रिस्टोरिंग टॉर्क तयार होतो. रिस्टोरिंग टॉर्कचा फॉर्म्युला काय आहे? रिस्टोरिंग टॉर्क इज इक्वल टू फोर्स इंटू परपेंडिक्युलर आर्म. सो टॉ इज इक्वल टू मायनस mg इंटू एल साइन थिटा. ॲज थिटा इज अ व्हेरी स्मॉल, सो साइन थिटा इज इक्वल टू थिटा. जसं आपण आधीच्या डेरिवेशन्समध्ये बघितलं होतं तसंच. ओके, सो टी इज इक्वल टू mgl थिटा. साइन थिटाच्या ठिकाणी काय पुट केला? mgl थिटा. दिस इज इक्वेशन नंबर 1. इफ I इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी इन टॉर्क इज गिवन बाय टॉ इज इक्वल टू I इंटू अल्फा. ओके, तर टॉचं इक्वेशन I इंटू अल्फा आपल्याला माहिती आहे. I काय असतो? मोमेंट ऑफ इनर्शिया असतो. ओके, सो I आणि अल्फाच्या ठिकाणी आपण टॉर्क लिहू शकतो. आता इक्वेशन 1 वरून आणि टॉ वरून याला आपण सॉल्व करून घेऊ. सो I अल्फा इज इक्वल टू mgl थिटा. अल्फाची किंमत काय आली? व्हॅल्यू काय आली? mgl अपॉन I इंटू थिटा. देअरफॉर अल्फा इज इक्वल टू म्यू इंटू थिटा. दॅट इज इक्वेशन नंबर 2. ओके, so mu is equal to mgl upon I is the acceleration per unit displacement. सगळे जे आपले पेंडुलम्स आहे त्यांना सॉल्व करण्याची जी पद्धत आहे ना ती सगळ्यांची सेमच आहे. ओके, सो mu is equal to mgl upon I acceleration per unit displacement from equation number 2. आता इक्वेशन नंबर 2 वरून इट इज क्लिअर दॅट
अँग्युलर ॲक्सेलरेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अँग्युलर डिस्प्लेसमेंट. जे अँग्युलर ॲक्सेलरेशन आहे आपलं ते काय आहे, डिरेक्टली प्रोपोर्शनल आहे टू द अँग्युलर डिस्प्लेसमेंट. इट इज डायरेक्टेड टुवर्ड्स द इक्विलिब्रियम पोझिशन. ओके, पण त्याची डिरेक्शन कशी असते, टुवर्ड्स द इक्विलिब्रियम पोझिशन. हेन्स द बॉडी परफॉर्म SHM हुज एक्सप्रेशन फॉर द पिरियड इज गिवन बाय. फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, T इज इक्वल टू 2π by under root acceleration per unit displacement. So T is equal to 2π under root mu. म्यूची किंमत आपल्याला माहिती आहे वरती, mgl upon I. ओके, सो T is equal to 2π into mgl upon I. ओके, सो जो डिनॉमिनेटरमधला पार्ट होता त्याला आपण वरती नेला आणि T is equal to 2π under root I upon mgl असं इक्वेशन आपल्याला मिळालं. कशाचं, कंपाऊंड पेंडुलमचा टाईम पिरियड आपल्याला काढायला सांगितला होता आणि त्याचं इक्वेशन आपल्याजवळ मिळालेलं आहे. T इज इक्वल टू 2π under root I upon mgl. ओके, क्लिअर.